जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं मी मधुरा जाधव स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर 1 असे आपल्या टिक्कर मराठी या YouTube चॅनलवर। तर आज बुद्धिमत्ता आता नाही शिकवत आहे, आता तुम्ही जी मागणी केली होती तीच पूर्ण करत आहे। तर तुम्ही बरेच जण म्हटले होते की वाहन चालकचे प्रश्न घ्या, तांत्रिक प्रश्न। तर डिस्ट्रिक्ट वाईज वाहन चालकच्या प्रश्नांना सुरुवात झालेली आहे। तर आजचा आपला जिल्हा आहे सोलापूर शहर। तर सोलापूर शहर पोलीस चालक 2024 मधले चालकचे जे तांत्रिक प्रश्न असतात त्यांना आपण सुरुवात करूयात। सध्या डिस्ट्रिक्ट वाईज प्रश्नच घेत आहे मी, कारण यावेळेस प्रश्नांमध्ये कलमवर प्रश्न थोडे जास्त विचारले गेलेत। त्यामुळे आधी जे पेपर झाले आहेत त्यामध्ये कुठले प्रश्न आलेले आहेत हे पाहूयात, त्यानंतर मग एकदा मॅरेथॉन घेते ज्यामध्ये आपण अजून सविस्तर अभ्यास करू। ठीक आहे, प्रश्नांना सुरुवात करतेय, पण सेशनला लाईक पाहिजेत। कमेंट मध्ये मला जाणून घ्यायचं आहे की लेक्चर कसं होत आहे ते आणि कंटिन्यू हवंय का नाही। ठीक आहे, मी करतेय सुरुवात। आजचा पहिला प्रश्न सोलापूर शहर चालकचा। एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर वाहने उभी करण्यास बंदी आहे, वाहने ओव्हरटेकिंग करण्यास बंदी आहे, रिव्हर्स गिअर मध्ये वाहन चालवू नये, गाडीतून उतरू नये। एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर रिव्हर्स गिअर मध्ये वाहन चालवू नये, पर्याय क्रमांक झाला तिसरा वेगळा। त्यानंतरचा पुढचा प्रश्न, तुम्ही परिवहन वाहन कसं ओळखाल? वाहनाच्या टायरच्या आकारावरून, वाहनाच्या रंगावरून, वाहनाच्या नंबर प्लेट पाहून, वाहन चालकाच्या कपड्यावरून। आता हे परिवहन वाहन आहे, हे खाजगी वाहन आहे, हे इलेक्ट्रॉनिक वाहन आहे, हे आपल्याला कशामुळे कळतं तर वाहनाच्या नंबर प्लेट वरून। म्हणजे आता ते कळण्यासाठी आपल्याला काय पाहायला लागेल? नंबर प्लेट। म्हणजे हे समजणार काय? उत्तर पर्याय 3 बरोबर। परिवहन वाहन ओळखण्यासाठी आपल्याला नंबर प्लेट पाहावी लागेल। पुढचा प्रश्न, शिकाऊ लायसन्सची विधिग्राह्यता किती असते? लायसन मिळेपर्यंत 6 महिने, 1 वर्ष, 30 दिवस। शिकाऊ लायसन्स म्हणजे ज्याला आपण लर्निंग लायसन म्हणतो, त्याची व्हॅलिडिटी किती असते? फक्त 6 महिन्यापर्यंतच असते। पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाहनासाठी मार्ग मोकळा करून द्यावा? पोलीस वाहन, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन, एक्सप्रेस वाहन। ऑप्शन आहे 1 व 2, 1, 2 व 3, वरील सर्व 2 आणि 3। याच्या आधी व्हिडिओ रेकॉर्ड केला, त्याच्यामध्ये साऊंडच नाही आला, म्हणून पुन्हा व्हिडिओ रेकॉर्ड करायला घेतला। दुःख खतम नाही होते। ठीक आहे, चला, खूप कष्ट आहे तुमच्या मागे, खरंच सांगते मी। माझे पूर्ण तेवढे 10-15 मिनिटं वाया गेलेत, पुन्हा रिशूटला लागलीये मी। काय सांगितलंय तर खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाहनासाठी मार्ग मोकळा करून द्यायचे? आपल्याला वाटतं फक्त रुग्णवाहिका आणि अग्निशामक वाहन, पण अजिबात नाही। पोलीस वाहन सुद्धा आणि एक्सप्रेस वाहन सुद्धा यांना काय आहे? आपल्याला मार्ग मोकळा करून द्यावा लागतो। त्यानंतरचा पुढचा प्रश्न, विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना कोणत्या बाजूने जाऊ द्यावे? तुमच्या उजव्या बाजूने, सरळ, तुमच्या डाव्या बाजूने, कोणत्याही बाजूने। जे आपल्या विरुद्ध दिशेने वाहन येत आहे त्याला नेहमी कोणत्या बाजूने जाऊ द्यायचं? तर तुमच्या उजव्या बाजूने, म्हणजे आपल्या उजव्या बाजूने जाईल तो। इथून असा आपण असं चाललोय की तो असं जाणार, असंच असतं ना, बघितलं असेल ना। पुढचा प्रश्न, कोणत्या वेळी फॉग लाईट वापरले जातात? रात्रीच्या वेळी, धुक्याच्या वेळी, विरुद्ध बाजूचे वाहन मंद प्रकाश झोताचा वापर करीत नाही, वरीलपैकी सर्व। फॉग लाईट केव्हा वापरलं जातं? धुक्याच्या वेळी वापरलं जातं। आता या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 20 प्रश्न आहेत। पुन्हा सांगते, प्रत्येक जिल्ह्यावाईज प्रश्न कमी जास्त होऊ शकतात। मग असं नाही की मुंबई लोहमार्गाला कमी आले म्हणजे आपण तिथे नंतर कमीच येतील, असं काही लिहिलेलं नाहीये। निसरडा रस्ता हे चिन्ह रस्त्यावर दिसल्यास वाहन चालकाने ब्रेक लावावा, गिअर बदलून वाहनाचा वेग कमी करावा, त्याच वेगात वाहन पुढे न्यावं, वाहनाचा वेग वाढवावा। जेव्हा आपल्याला निसरडा रस्ता हे चिन्ह दिसतं, बरोबर आहे ना, तर हे तेव्हा काय करायला पाहिजे आपण? तर गिअर बदलून वाहनाचा वेग कमी करायला पाहिजे। पर्याय क्रमांक दुसरा योग्य येणार। त्यानंतरचा पुढचा 8वा प्रश्न, कोणत्या परिस्थितीत वाहन ओव्हरटेक करण्यास मनाई आहे? अन्य वाहतुकीस अडथळा किंवा धोका उत्पन्न होत असल्यास, समोरील वाहन वेग कमी करत असल्यास, रात्रीच्या वेळी,
पावसाच्या वेळी. आता ओव्हरटेक करण्यास केव्हा मनाई असते? जेव्हा आपल्या वाहनामुळे अन्य वाहतुकीस अडथळा येत असेल किंवा धोका उत्पन्न होत असेल तेव्हा. पर्याय क्रमांक कुठला पाहिजे? पहिला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, वाहन ओलांडण्यास ओव्हरटेकिंग करण्यास मनाई केव्हा असते? जेव्हा समोरील रस्ता पुरेसा रुंद असेल, जेव्हा रस्त्याच्या मध्यभागावर तुटक पांढऱ्या रेषा असतील, जेव्हा समोरील रस्ता स्पष्ट दिसत नसेल आणि जेव्हा पाऊस पडत असेल. तर आपल्याला एखाद्या वाहनाला ओव्हरटेक करायचं आहे, पण जर समोर रस्ता क्लिअर दिसत नाहीये तर आपण वाहन ओव्हरटेक करायचं का? नाही. म्हणजे केव्हा मनाई आहे? जेव्हा समोरील रस्ता स्पष्ट दिसत नसेल तेव्हा. पर्याय क्रमांक येणार आपला तिसरा. पुढचा प्रश्न, खासगी वाहनामध्ये ठेवायची कागदपत्र कोणती कोणती आहेत? नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, ओळखपत्र. नोंदणी प्रमाणपत्र, परवानगी, ट्रिप शीट. नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, ट्रिप शीट. नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, कर प्रमाणपत्र, वाहन चालवण्याचा परवाना. आता आपल्याला याच्यावरनं कळलं काय आहे? पर्याय चौथा. हे सगळे आपल्याला आपल्या वाहनाच्या कागदपत्रामध्ये ठेवायचं आहे. नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, कर प्रमाणपत्र, वाहन चालवण्याचा परवाना. पर्याय क्रमांक झाला चौथा. पुढचा प्रश्न, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधिग्राह्यता किती असते? 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 9 महिने. PUC सर्टिफिकेट. बरोबर ना? पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट, ज्याला PUCC म्हणतात, आपण PUC म्हणतो. किती असते त्याची व्हॅलिडिटी? 6 महिन्यांपर्यंतच असते. पर्याय पहिलाच येणार. पुढचा प्रश्न चला, वाहन चालकाने उजवा हात सरळ करून तळहात खालील दिशेच्या स्थितीत ठेवून अनेक वेळा वर खाली केले तर तो डाव्या दिशेने वळत आहे. तो वाहनाची गती कमी करीत आहे. ओव्हरटेक करण्यास परवानगी देत आहे. वरीलपैकी कोणताही नाही. उजवा हात सरळ केला, तळहात खाली ठेवला आणि अनेक वेळा वर खाली केला, याचा अर्थ तो काय करतोय? त्याचा वाहनाचा वेग कमी करत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक आपला दुसरा येणार. पुढचा प्रश्न घ्या, नवीन वाहन चालकाच्या एक रकमी कर या कालावधीसाठी असतो. नवीन वाहनाच्या एक रकमी कर या कालावधीसाठी असतो. 15 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष वाहनाची नोंदणी रद्द करेपर्यंत. तर नवीन वाहनाचा जो एक रकमी कर असतो त्याचा कालावधी आहे 15 वर्ष. पर्याय क्रमांक येणार पहिलाच. पुढचा प्रश्न 14वा, परिवहन संवर्गातील वाहन चालवण्यासाठी परवाना प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती? 25 वर्ष, 18 वर्ष, 20 वर्ष. लघु वाहन चालक परवाना घेऊन 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. आता परिवहन संवर्गाचं वाहन जर चालवायचं असेल आणि त्याचं जर लायसन्स हवं असेल तर त्याची किमान वयोमर्यादा किती आहे? 20 वर्ष आहे. पर्याय क्रमांक तिसरा येणार. हे वाहन केव्हा चालवायचं? मग 16 वर्षात कुठलं वाहन चालवू शकतो, 18व्या वर्षात कुठलं वाहन चालवू शकतो, या सगळ्या गोष्टी थोडं बारकाईने करा. जिथे कन्फ्युजन होतं तिथे जरा सावधगिरी बाळगा. पुढचा प्रश्न, जेव्हा पाठीमागील वाहनाने आपल्या वाहनास ओव्हरटेक करण्यास सुरुवात केली असेल तेव्हा आपण दुसऱ्या वाहनास ओव्हरटेक करू नये. आपण दुसऱ्या वाहनास ओव्हरटेक करू शकतो. हॉर्न वाजवून आपण दुसऱ्या वाहनास ओव्हरटेक करू शकतो. आपण वेग वाढवावे. तर आता सद्यस्थितीमध्ये तुम्ही काय करता? बरोबर, तुम्ही काय करता? हा आपल्याला ओव्हरटेक करतोय ना, आपण पुढच्याला ओव्हरटेक करायचं. हो ना, यामध्येच जास्त ऍक्सिडेंट होतात. पण तसं नाही करायचं. एखादा व्यक्ती जर आपल्याला ओव्हरटेक करत आहे तर आपण समोरच्याला ओव्हरटेक करायचं नाही. जो ओव्हरटेक करतो त्याला आपण मार्ग मोकळा करून द्यायचा. तुला जायचंय पुढे, तू जा. मी राहतो, मी थांबते. या गोष्टी म्हणजे काय येणार? आपण दुसऱ्या वाहनास ओव्हरटेक करू नये. पर्याय क्रमांक पहिला येणार. पुढचा प्रश्न, वाहन टोईंग करते वेळी किंवा टोईंग करताना नेते वेळी त्या दोन वाहनात कितीपेक्षा जास्त अंतर असू नये? 15 मीटर, 5 मीटर, 10 मीटर, 3 मीटर. जेव्हा वाहन टोईंग करून नेलं जातं तेव्हा त्या दोन वाहनामध्ये अंतर किती पाहिजे? 5 मीटर पेक्षा जास्त असायला नको. ठीक आहे, नको म्हटले, नको. पुढे, रस्त्यावर तुटक पांढरी रेष आखलेली असल्यास मार्गिका बदलू नये.
वाहन थांबवावे, पादचारीसाठी मार्ग सोडावे, गरज असल्यास मार्गिका बदलू शकता. जेव्हा रस्त्यावर पांढरी तुटक रेष दिसते याचा अर्थ आहे जेव्हा गरज असेल तेव्हा आपण तेव्हा आपण काय करू शकतो, मार्गिका चेंज करू शकतो म्हणजे बदलू शकतो. पर्याय क्रमांक येणार 4. जेव्हा आपण हे स्टोरी सारखं लक्षात ठेवतो ना तेव्हा हे प्रश्न विसरत नाही आपण कधी. चला, दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती आहे? मर्यादा नाही, हो, ताशी 50, ताशी 60 किलोमीटर, ताशी 80 किलोमीटर. तर दुचाकीसाठी वेग मर्यादा किती आहे? ताशी 80 किलोमीटर आहे, सॉरी ताशी 50 किलोमीटर आहे. पर्याय क्रमांक 2 येतोय आपला. जाऊ पुढच्या प्रश्नावर. तुम्ही नाही म्हणले तरी जाणार नाही. बरोबर आहे का रे? 19वा प्रश्न. शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा किती असावी? ताशी 40 किलोमीटर, ताशी 10 किलोमीटर, ताशी 25 किलोमीटर, ताशी 30 किलोमीटर. शाळेजवळ त्याची वेग मर्यादा किती पाहिजे? ताशी 30 किलोमीटर. हा प्रश्न खूपदा विचारला जातो. या जिल्ह्यामध्ये जे प्रश्न विचारलेत ते याआधी पण विचारले गेलेले आहेत आणि काही प्रश्न एवढे तोंडपाठ आहेत की आपल्याला झोपेतून उठून जरी अचानक प्रश्न विचारला तर आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. काहीच प्रश्न वेगवेगळे आहेत, है ना? प्रत्येक जिल्ह्यांचं वेगवेगळं आहे, आपल्याला समजेलच कुठल्या जिल्ह्यात किती प्रश्न आलेत ते. मग मुंबईला कसे प्रश्न येतात एक आपण अंदाज मारूयात. पुढचा शेवटचा प्रश्न. मग ह्या प्रश्नांसाठी एवढ्या छान गाड्या बिड्या आणल्या होत्या, ते छान ड्रायव्हर वगैरे दिलंय, तर सगळं व्यवस्थित डिवायडर वगैरे आणलंय, मग ह्या प्रश्नाला काय झालं मॅडम? तर हा प्रश्न चुकून राहून गेला होता. मी काउंटिंग करते, अरे 20 प्रश्न होता तिथे 19च. मग शोधकार्य सुरू झालं. शोधकार्य सुरू झाल्यानंतर कळलं कुठे काय गडबड झाली. ठीक आहे. तर मालवाहू वाहनांकरिता मालाची जमिनीपासून उंची कमाल मर्यादा किती असावी? 3.8 मीटर, 3 मीटर, 2.5 मीटर. मर्यादा नाही. तर याचं उत्तर आहे 3.8 3.8 मीटर. पर्याय क्रमांक येणार आपला पहिला. ठीक आहे. तर हे होते आपले सोलापूर शहर चालकचे प्रश्न. प्रश्न आवडले असतील, लेक्चर आवडलं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. ठीक आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये. दररोज असेच 2-2 व्हिडिओ तरी टाकायचा प्रयत्न करते मी. एक झाला तर एक, 2 झाले तर 2. चला, भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. अभ्यास करा व्यवस्थित. काही डाऊट असेल तर वेळोवेळी क्लिअर करा आणि मला लाईक पाहिजेच आहेत माझ्या या व्हिडिओला, कारण मला कंटिन्यू तुम्हाला द्यायचेच आहेत. ठीक आहे. मला काही नाही की मला कंटाळा आहे, मला अजिबात कंटाळा नाही. तुमच्यासाठी कितीही मेहनत करू शकते, पण तुम्ही थोडीशी मेहनत करा. कमेंट पाहिजेच आहेत, लाईक पाहिजेच आहेत आणि या व्हिडिओला व्ह्यूज पाहिजेच. ठीक आहे. चला, ही पीडीएफ देते मी तुम्हाला आपल्या ऍप मध्ये, ज्याचा तुम्ही सराव करू शकता. मग नंतर थांबते आता. थँक्यू व्हेरी मच.